नमस्कार, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यास मदत होईल। राज्यात थंडीची लाट, पण 20 तारखेनंतर पावसाची शक्यता। तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली। 22 नोव्हेंबरपासून दक्षिण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज। थंडीचा कडाका कायम, आठवड्याच्या अखेरीस पावसाचे संकेत। तर राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी किमान तापमाने 10 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले आहे। ही थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहणार असली तरी 20 नोव्हेंबर नंतर हवामानात बदल होऊन 22 नोव्हेंबरपासून राज्यात पावसाची शक्यताही दिसत आहे। राज्यात पारा घसरला, अनेक ठिकाणी तापमाने 10 अंशाखाली घसरले आहे। तर आज 17 नोव्हेंबर रोजी सकाळी राज्यात तीव्र थंडीची नोंद झाली। अहिल्यानगर जिल्ह्यात जेऊर येथे सर्वात कमी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। याशिवाय यवतमाळमध्ये 9.6 अंश सेल्सिअस, जळगावमध्ये 9.8 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 9.6 अंश सेल्सिअस आणि मालेगावमध्ये 10 अंश सेल्सिअस याच्या 10 अंशाच्या खाली थंडीचा पारा गेला होता। तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीयरित्या घटले आहे, ज्यामुळे थंडीची तीव्रताही पसरली आहे। श्रीलंकेजवळील कमी दाबाचे क्षेत्र बदलणार असल्याने हवामानात मोठा बदल झालेला आहे। श्रीलंकेच्या परिसरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल अपेक्षित आहे। या प्रणालीच्या प्रभावामुळे 20 नोव्हेंबरपासून राज्याच्या दिशेने पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे वाहू लागतील। परिणामी तापमानात हळूहळू वाढ होऊन थंडीचा जोर कमी होण्यास सुरुवात होणार आहे। तर 22 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे। तर दक्षिण महाराष्ट्रात पहिला अंदाज पाहूया। तर दक्षिण महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होऊ शकते। 23 तारखेला पावसाचा जोर उत्तरेकडे सरकून रत्नागिरी, सातारा आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पावसाची सरी बरसण्याची शक्यता आहे। 24 आणि 25 नोव्हेंबरपर्यंत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामानासह पावसाची शक्यताचा अंदाज आहे। तर भारतीय हवामान विभागाकडून थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। दरम्यान 17 आणि 18 नोव्हेंबरसाठी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला आहे की एकंदरीत पुढील 2 ते 3 दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असून आठवड्याच्या अखेरीस वातावरणात बदल होऊन पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाकडे लक्ष देऊन पिकांच्या नियोजनाची काळजी घ्यावी। तर आपले व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।